सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ऑपरेशन समन्वय अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत चिंचोळी एमआयडीसी येथे सुरू असलेला बनावट देशी मद्य निर्मितीचा कारखाना आणि 3 गोडाऊन उद्ध्वस्त केले आहे। या धडक कारवाईत 2,41,285 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक भाग्यश्री जाधव व उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। या कारवाई दरम्यान 413 बॉक्स बनावट टँगो पंच देशी मद्य, 20 बॉक्स भिंगरी देशी दारू, 13,800 लिटर स्पिरिट, 1,200 लिटर तयार ब्लेंड, लाखो बनावट लेबले व बुचे, बॉटलिंग मशीन, आरो प्लांट, जनरेटर, इलेक्ट्रिक मोटारी तसेच मद्य निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले। याशिवाय 4 चारचाकी आणि 3 दुचाकी अशी एकूण 7 वाहनेही ताब्यात घेण्यात आली। या बनावट मद्य निर्मितीमुळे शासनाचा सुमारे 70,40,000 रुपयांचा महसूल बुडाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। कारखान्यासाठी एमआयडीसीतील भाडेतत्वावरील गोडाऊनचा वापर करण्यात आला होता, त्यामुळे जागा मालकालाही सह आरोपी करण्यात आले आहे। तपासात हे बनावट मद्य सोलापूरसह बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पुरवले जात असल्याचे उघड झाले असून या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे। दिनांक 29 जुलै 2026 रोजी सायंकाळी राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर आणि सोलापूरच्या संपूर्ण टीमनेच एमआयडीसी चिंचोळी, सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसी चिंचोळी या ठिकाणी एक बनावट देशी मद्य निर्मितीचा कारखाना उघडकीस आणलेला आहे। तिथे छापा टाकलेला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने। त्याबद्दल पहिल्यांदा मी आमच्या विभागाच्या एसपी मॅडम यांचं देखील अभिनंदन करतो, संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो। या छाप्यामध्ये बनावट देशी मद्य निर्मिती चालू असताना तिथे मोठ्या प्रमाणात देशी दारू निर्मिती करण्यासाठी जे वापरलं जाणारं अल्कोहोल किंवा स्पिरिट आहे हे मोठ्या प्रमाणात आढळलेलं आहे। तसेच आधुनिक यंत्रसामुग्रीने बनावट देशी दारू निर्मिती तिथे तयार होत असताना देखील आम्हाला सापडलेलं आहे। बनावट लेबल्स असतील, बनावट मद्यार्क आहे, तर हे कुठून आणलेलं आहे, याचा सोर्स काय आहे, याच्यासाठी तपास चालू आहे। आणि याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे वेगवेगळे आरोपी आहेत, जसे की स्पिरिट कुठून आणलं, त्याच्यानंतर हे लेबल्स, बनावट लेबल्स कुठे बनवले, बुच बनावट कुठे बनवली, त्या बाटल्या कुठून आणल्या, या संपूर्ण मशिनरी कुठून आणली, याचा देखील पुढे तपासात आम्ही आढावा घेणार आहोत। तर याच्यामध्ये दारूबंदी गुन्ह्याचाच केवळ आम्ही दारूबंदी गुन्ह्याचे कलम देखील दाखल केले, त्यासोबतच यामध्ये चिटिंग झालेली, फॉर्जरी झालेली, त्यासाठी भारतीय न्याय संहिता 2023 याच्या अंतर्गत देखील आम्ही पुढे तपास करणार आहोत। तसेच ट्रेडमार्क ऍक्टचं देखील इथे उल्लंघन आहे। बनावट त्यांनी असे 2 देशीचे ब्रँड आहेत, तर त्याचं पूर्णपणे डुप्लिकेशन करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुद्देमाल देखील मोठा सापडलेला आहे। मद्यार्क आहे, स्पिरिट आहे तयार करण्यासाठी लागलेलं, मोठी यंत्रसामुग्री आहे, तयार मद्य देखील मोठ्या प्रमाणात सापडले। याच्या काही डिटेल्स असतील त्या सोलापूरचे एसपी मॅडम आपल्याला देतील। अंदाजे 2 कोटीचा मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलाय। जप्त मुद्देमालामध्ये देशी दारू तयार करण्यासाठी लागणारं मद्यार्क आहे, म्हणजे अल्कोहोल आहे, तयार देशी दारूचा माल आहे, यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात आहे, तसंच वाहनं आहेत, बाकीचं बुच आहे, काही ठिकाणी त्यासाठी इतर साहित्य आहेत, काही भांडी आहेत, हे सर्व मुद्देमालात समावेश आहे। अंदाजे 1 महिन्यापासून हा तिथे कारखाना चालू आहे अशी खबर मिळाली होती। गेल्या आठवड्यापासून आम्ही त्याच्याबद्दल एक्साइज टीम सोलापूर त्याच्यासाठी काम करत होते, ते काल आम्हाला सापडलं। टँगो पंच आणि देशी दारू भिंगरी असे 2 ब्रँड आहेत, एक आहे अहिल्यानगर जिल्ह्यातला आणि एक ब्रँड आहे कोल्हापूरचा। तर त्याबद्दल आम्ही त्या कारखान्याला देखील देणार आहोत की आपल्या जे उत्पादन आहे याचं डुप्लिकेशन असं चालतं, त्याबद्दल देखील ते देखील पुढे कारवाई करू शकतो। या ठिकाणी देशी दारूचेच आहेत, विदेशी नाही। एमआयडीसी मधील गोडाऊन ज्याने भाड्याने घेतला असेल किंवा ज्याने घेतलेला आहे, एमआयडीसी कडून देखील आम्ही माहिती प्राप्त करून घेतो। तो जागा मालक हा सगळ्यात मेन आहे। त्यानंतर आता हा कारखाना किंवा हा उद्योग जो आहे, बनावट सगळं हे जे साखळे आहे याच्यामध्ये मध्य म्हणजे अल्कोहोल पुरवणारे असतील, याच्यात फायनान्सर कोण असतील ह्याचं देखील डिटेल हे जनरली सोलापूरच्या आपल्या आसपासचा भाग असेल, धाराशिव आहे,
लातूर आहे. या जिल्ह्यामध्ये याच्याकडून म्हणजे तयार मद्याची पुढे विक्री झाल्याचे दिसून येत आहे. तपासात पुढे येईल. एकूण 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. तपासात ते पुढे येईल. काय होतं की शेजारचे जिल्हे असतील, या ठिकाणी काही केसेस अशा आहेत बनावट देशी दारू त्यांना सापडले, तर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातून हे आलेलं आहे असं समजलं. त्यानुसार मग तिथले काही अधिकारी त्यांच्याशी आम्ही कोऑर्डिनेशन मध्ये होतो. सोलापूरच्या टीमने देखील कॉर्डिनेशन करून ते कुठे आहे, त्यातले काही आरोपी आपल्या रेकॉर्डवर पूर्वी होते का, ते तिकडे लातूरला होते का किंवा दुसरी इतर जिल्ह्यात होते का, त्यानुसार तो तपास करून काय अजून समोर आलेलं नाही. त्यासाठी आपण सॅम्पल देखील काढलेले आहेत. आणि केवळ हा राज्याच्या महसुलाचंच नुकसान नाही, तर लोकांच्या देखील आरोग्याचे, आणि त्यासाठीच तर उत्पादन शुल्क विभाग आपण या पूर्ण फुल तपास करेल. याच्यावर सध्या तर MIDCच्या अंतर्गत आहे. MIDC गोडाऊन आहे, ते कोणी कदम म्हणून एक आहे, त्यांनी ते भाड्याने घेतलेलं आहे. असं तर अजून तर काय